अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। 31 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन। स्वामी प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अगदी उत्सवाचा, पर्वणीचा, अक्षा आनंदाचा क्षण। आणि तो क्षण आपल्याला साजरा करण्यासाठी आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे, स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला काय नियम पाळायचे आहेत, कोणत्या अटी पाळायच्या आहेत आणि जास्तीत जास्त स्वामींची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला किती पारायणे करायचे आहेत, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। स्वामी प्रकट दिन हा 31 मार्चला म्हणजे सोमवारी आलेला आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला सेवा ह्या आत्तापासूनच सुरुवात करायच्या आहेत। 11 मार्च ते 31 मार्चपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। ती आहे 21 पारायणांची। स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण आपल्याला करायचे आहेत। रोज एक या पद्धतीनं तुम्ही ते पारायण करू शकता। परंतु समजा काही अडचणी असतील, कोण गावाला जातं, काही कार्यक्रम असतात, कुणाला महिलांना मासिक धर्म येतो, तर अशा वेळी मग ते 21 पारायण जे आहेत तर त्यामध्ये खंड पडू शकतो। तर त्यामुळे लक्षात घ्या की 11 मार्च जरी मी सांगितलं असलं तर काही अडचण येऊन खंड पडू नये म्हणून तुम्ही ही जी पारायणाची सेवा आहे ती लवकरात लवकर चालू करू शकता, किंवा आत्तापासून जरी तुम्ही ती सेवा चालू केली तरी जास्तीत जास्त पारायणे होतील, ते अतिशय उत्तमच आहे। लक्षात घ्या, आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे कमीत कमी 21 पारायण तरी करायचेच आहेत। आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही पारायणाला सुरुवात कराल तेवढं चांगलं आहे। आणि रोज 21 पारायण करत असताना त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीनं तुम्हाला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप स्वामींच्या फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्या घरी, तर ते स्वामींचे फोटो किंवा मूर्तीसमोर बसून अगदी श्रद्धेने स्वामी पुढे बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। लक्षात घ्या, स्वामींनी आपल्याला खूप काही दिले। जेव्हा कोणीही नव्हतं, जेव्हा कितीही मोठं संकट आलेलं असेल तेव्हा स्वामी आपल्यासोबत होते, हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे। आणि या आपल्या चांगल्या आठवणीने आपल्याला स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने आपल्याला या स्वामी सेवेसाठी मिळालेली संधी अजिबात चुकवायची नाही आहे। ह्या संधीचं सोनं करा आणि जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा। स्वामी प्रकट दिन विशेष सेवा करत असताना मग आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत परत लक्षात घ्या। आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहेत। 21 पारायण, कमीत कमी 21 पारायण करायचे आहेत। रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। तसेच रोज 11 वेळेस तारक मंत्राचे पठण करायचे आहे। ह्या सेवा अत्यंत शुभ फलदायी आहेत। बघा, जे तुमच्या नशिबात नसेल ते तुम्हाला भेटतील, तुम्हाला असे चमत्कार घडलेले जाणवतील ना। म्हणजे त्यामुळेच तर म्हटलेलं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे घडतं। त्यासाठी काय करायचं आहे तर सेवा करायला चुकायची नाही। आणि नित्य सेवा रोज तुम्ही या सेवा करायच्या म्हणजे करायच्याच आहेत। मग त्यासाठी सर्वात आधी काय करायचे बघा, तर सगळ्या सेवा या सुरू करण्याच्या आधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेण्यासाठी जर तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे। जाताना नारळ, खडीसाखर, उदबत्ती घेऊन जा आणि त्यांच्या पुढे विनंती करून तिथे ते नारळ, अख्खं नारळ न सोललेलं ते नारळ, खडीसाखर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। त्यांना विनंती करायची आहे की कृपा करून आमच्याकडून ह्या सेवा तुम्ही करून घ्या आणि ह्या सेवेदरम्यान जर आमच्याकडून काही चूक झाली तर त्यासाठी आम्हाला क्षमा करा, अशी विनंतीही आपण करायची आहे। कारण आपण करणारे कोणीच नसतो, तेच सर्वस्व आहेत, आपण कोणीच नाही हा भाव आपल्या मनामध्ये असेल, पूर्ण शरणागती पत्करायची। आपण ज्यावेळेस स्वामींना, दत्त महाराजांना पूर्ण शरण जातो ना, तेव्हा आपली पूर्ण भावना, आपली शरणागती त्यांनी स्वीकारून आपल्या सगळ्या सेवा त्यांच्या चरणी आपण अर्पण करायच्या असतात। समजा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नसेल किंवा दत्त महाराजांचे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा संकल्प करू शकता। घरी आपल्या
मंदिरात घरच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे स्वामींच्या फोटोंसमोर किंवा दत्त महाराजांचे फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरही तुम्ही अशा प्रकारे संकल्प करू शकता, विनंती करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या स्वामी प्रकट दिनाविशेष सेवा करण्यास सुरुवात करू शकता। तर लक्षात घ्या, ह्या सेवा करत असताना मग नियम कोणते कोणते आहेत, अटी कोणत्या पाळायच्या आहेत ते आता मी सांगणार आहे। सर्वप्रथम नियम म्हणजे ह्या सर्व सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तसं तर मांसाहार कधीच करू नये, पण जर तुम्ही मांसाहार करणारी व्यक्ती असाल, तुमच्या घरी करत असेल तर किमान ह्या सेवा करत असताना तरी किंवा पारायण करत असताना तरी मांसाहार वर्ज्य करावे। त्यानंतर दुसरा नियम आहे ब्रह्मचर्य पालन। ब्रह्मचर्य पालन जर तुम्हाला शक्य असेल, तुमची इच्छा असेल तर करा, नाहीतर जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्ही नाही केलात तरी देखील चालेल, तसे काही बंधन नाही आहे। कारण आपण स्वामी भक्त नित्य सेवा करत असताना स्वामी चरित्र सारामृताचे नित्य 3 अध्यायाचे पठण करतच असतो आणि त्यावेळेस काही ब्रह्मचर्याचे नियम पालनचे अटी नाही आहेत। तर त्याचप्रमाणे हेही पारायण करत असताना ब्रह्मचर्य पालन केलंच पाहिजे असंही काही कंपल्सरी नाही आहे। मग ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे। जर तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करू शकत असाल तर अधिउत्तमच आहे, कारण तेवढी सात्विकता भाव तुमच्यामध्ये जागृत होऊ शकतो। नंतर दुसरा आणखीन एक नियम म्हणजे अद्रक लसूण खाल्लं तर चालेल का? तर अद्रक लसूण खाल्लं तर चालेल, तसं काही त्याबद्दल काही नियम नाही आहे, तर तुम्ही ते खाऊ शकता। महिलांनी विशेष करून मासिक धर्मात येणारे जे 4 दिवस आहेत त्या 4 दिवसामध्ये कृपया पारायण करू नये। तर त्यासाठी मात्र 4थ्या दिवशी चालेल का वगैरे असे डाऊट तुम्हाला नको आहे। 4 दिवस म्हणजे 4 दिवस तुम्हाला पारायण करायचे नाही आहे। तुम्ही 5व्या दिवशी डोक्यावरून न्हाऊन घेऊन आंघोळ करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्ही परत या सेवा कंटिन्यू करायच्या आहेत। तर लक्षात घ्या, 21 दिवसाचे पारायण करत असताना मासिक धर्म आला तर 4 दिवस तुम्हाला ते नियम पाळायचेच आहेत। आणखीन एक प्रश्न पडतो लोकांना की हे पारायण सुरू असताना अखंड करायचे आहे का? अखंड पडला तर चालेल का? म्हणजे समजा एखाद्याच्या घरी कार्यक्रम आहे, लग्न आहे किंवा गावाला जावं लागत असणार आहे, तर अशा वेळी या 21 दिवसामध्ये जर खंड पडला तर चालेल का? तर समजा आता तुम्हाला माहीत आहे की उद्या तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला किंवा गावाला जायचं आहे, मग अशा वेळी तुम्ही काय करा, त्याच्या आदल्या दिवशीच ज्या दिवशी तुम्ही 1 पारायण करणार असाल त्या दिवशी वेळ काढून 2 पारायण करा, म्हणजे तुमची जी पारायणाची संख्या आहे ती पूर्ण होईल। तर तशा प्रकारे तुम्ही ते पारायण करू शकता, म्हणजे ते तुमचं पारायण अखंड चालू राहील। आणि काही जणांना काही अडचणी असल्यामुळे 21 पारायण करणे शक्य नसेल तर त्यांनी किमान 11 पारायण करावेत। तेही शक्य नसेल तर तुम्ही रोज 7 अध्याय स्वामी चरित्र सारामृताची 7 अध्याय वाचले तर तरी देखील तुमचे 7 पारायण होऊन जातील। तर अशा प्रकारे तुमची ही सेवा स्वामीचरणी तुम्ही किती भक्तिभावाने करताय त्याला जास्त विशेष महत्त्व आहे। आणखी एक प्रश्न पडतो लोकांना की नेमकं कोणत्या प्रकाशांचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे, दिंडोरी प्रणितचे करावे की इतर कोणत्याही? तर तसा काहीही नियम नाही आहे। तुमचा भक्तिभाव महत्त्वाचा आहे, तर तुम्ही कोणत्याही प्रकाशांचे तुम्हाला जे उपलब्ध असेल त्या तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही प्रकाशांच्या स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही अगदी भक्तिभावाने करायचे आहे। लक्षात घ्या, आपण करणाऱ्या ह्या सर्व सेवांची सांगता हे स्वामी प्रकट दिवशी म्हणजे 31 मार्चला सोमवारी होणार आहे। तर त्या दिवसाच्या उत्सवासाठी, त्या दिवसाचा जो आनंद उत्सव आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी, त्याच्यासाठी जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करायची आहे। आणि जितक्या लवकर तुम्ही सेवा सुरू कराल, म्हणजे अगदी आज उद्यापासून जरी तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही लगेच ते सेवांना सुरुवात करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला स्वामीचरणी अर्पण करायची आहे। अडचणीच्या वेळी स्वामी कधीही आपल्याला सोडले नाहीत, ते नेहमी आपल्यासोबत होते। या आठवणीने, या आपल्या कृतज्ञ भावनेने आपल्याला त्यांच्या चरणी हे सेवा अर्पण करण्यासाठी या सेवा आपल्याला करायच्या आहेत। कारण आपल्याला सर्वांना माहितीच आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।